नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बैल गेला आणि झोपा गेला असं आपल्याकडे मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे, उक्ती आहे. तसंच आत्याबाईला मिशा असत्या तर शेकडो आहेत जगण्यातल्या अनुभवातून तयार झालेल्या उक्ती किंवा म्हणी, वाक्प्रचार हे कुठच्याही पुस्तकी पांडित्यापेक्षा मोठे असतात. आणि योग्य वेळी जर त्याचा विचार केला तर आपण योग्य मार्गाने वाटचाल करत असतो. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे ही जी केस चालू आहे, सुनावणी चालू आहे, त्यामध्ये पदोपदी आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड कशी मारली याचा अनुभव उद्धव ठाकरे घेत आहेत. त्यांना चांगले सल्ले जे देतात ते आवडत नाही लोकांनी दिलेले. अनेक लोक असतात, जाता जाता चांगला सल्ला देतात, ऐकला तर तुमचंच कल्याण होणार असतं. सल्ला देणाऱ्याला त्याचा काडी मात्र फायदा नसतो. पण आपण शहाणे आहोत हे दाखवण्यासाठी जेव्हा अहंकारी माणसं आपला मूर्खपणा रेटून रेटून नेत असतात, त्यामध्ये जशी राहुल गांधींची गणना होते तशी उद्धव ठाकरेंची पण गणना होते. मग आपण सगळी गडबड करून टाकायची आणि मग डॉक्टरकडे, वकिलांकडे जायचं की बाबा तू आता मला बरा कर किंवा तू मला आता सोडव. सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल किंवा उद्धव ठाकरे यांच्या वकिलांना ज्या मरकटलीला कराव्या लागतायत, नको नको त्या हास्यास्पद कसरती आणि युक्तिवाद करायला लागतायत, ते सगळं त्याचा नमुना आहे. पण या सगळ्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बर्फ पडणाऱ्या पहाडी प्रदेशामध्ये, हिमाचल असेल किंवा समजा उत्तराखंड असेल, अशा ठिकाणची सिमला वगैरेची एक गोष्ट म्हणजे किस्सा मी ऐकलेला आहे, विनोद आहे तो. एक माणूस बर्फ पडत असतो अशा वेळेला आपल्या पाळीव मांजराला आंघोळ घालत असतो त्या बर्फामध्ये. आणि तिथे फिरायला निघालेले दोन पर्यटक ते बघून चकित होतात. अरे एवढा बर्फ पडतोय, थंडीने माणूस कुडकुडून मरायची पाळी आली आहे. अशा वेळेला हा मूर्ख माणूस मांजराला आंघोळ कसली घालतो? सुक्या जागी मांजर ठेवलं पाहिजे. म्हणून ते दोन पर्यटक त्या माणसाला शहाणपण शिकवायला जातात. अरे बाबा, एवढं बर्फ पडतंय, अशा वेळेला मांजराला भिजवू नये, आंघोळ घालू नये, ते थंडीने गोठून मरेल. तो शांतपणे, जो मांजरचा मालक असतो, तो शांतपणे त्या पर्यटकांना विचारतो, बिल्ली किसकी आहे? तर ते दोघे म्हणतात, अरे बिल्ली तुझी आहे, मांजर तुझं आहे, हरकत नाही, पण तू जे काही करतोयस त्यात तुझंच लाडकं मांजर मरेल, बिल्ली किसकी आहे? म्हणजे काहीही शहाणपण त्याला त्याचा मूर्खपणा दाखवायला गेलं किंवा आपला शहाणपणा सांगायला गेलं तर त्या मांजराच्या मालकाचा युक्तिवाद एकच ठरलेला, बिल्ली किसकी आहे. शेवटी ते दोन पर्यटक वैतागतात आणि मरू देत तो आणि त्याचं मांजर, म्हणून ते फिरायला निघून जातात पुढे. 2 तासांनी ते परत येतात तेव्हा ते मांजर मरून पडलेलं असतं आणि हा रडत बसलेला असतो त्या मांजराचा मालक. तेव्हा ते दोन पर्यटक फुशारतात आणि आपण दिलेला सल्ला कसा बरोबर होता, तू ऐकला नाहीस, हे सांगायची सुरसुरी त्यांना येते. पण समोर रडणारा मालकाचा मांजर हा शहाणा नाही, हा पहिला धडा ते शिकलेले नसतात आणि म्हणून ते पुढे सरसावतात आणि त्याला म्हणतात, तुला आधीच सांगितलं होतं ना, एवढं बर्फ पडते, थंडी मरणाची आहे, तू मांजराला आंघोळ कसली घालतोस, ते मरेल, हे आम्ही तुला सांगितलं, तू ऐकलं का? तेव्हा रडणं बाजूला ठेवून त्या मांजराचा मालक त्या दोघांना परत म्हणतो की किसने बोला सर्दी से मरी है, थंडीमुळे किंवा आंघोळीमुळे भिजल्यामुळे मांजर मेली, हे तुम्हाला सांगितलं कोणी? आता हे दोन पर्यटक चकित होतात. अरे सगळं दिसतंय, एवढी थंडी आहे, अमुक आहे, तमुक आहे, मांजर मेली आहे, हा आंघोळ घालत होता, आणि परत उफराट विचारतो की थंडीने मेली याचा पुरावा काय? मग ते म्हणतात, थंडीने नाही मेली का, उन्हाळ्याने मेली? इथे तर बर्फ पडतोय, थंडी मरणाची आहे, मग मांजर कशामुळे मेलं?
तर मला उसको धोने के बाद निचोड रहा था, म्हणजे मांजराला आंघोळ घातल्यानंतर, मांजर धुतल्यानंतर मांजर हे कपड्यासारखं पिळत असताना ते मेले, असं उत्तर तो मांजराचा मालक देतो. तेव्हा हे दोन पर्यटक आपल्याच कपाळावर हात मारतात, कशाला झक मारायला. याला आपण पहिला सल्ला दिला होता आणि नंतर शहाणपणा शिकवायला गेलो. त्या दोघांनाही पश्चाताप होतो. नेमकी तीच गोष्ट आज त्या पहाडी हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंड मधून आलेले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना होत असेल. ते कपाळावर हात मारत असतील, नाही त्यांनी मारलेलाच आहे, की आपण महाराष्ट्राचा राज्यपाल असताना नको तो चांगला सल्ला उद्धव ठाकरेंना कशाला दिला होता, आपण आगाऊपणा करून शिव्या कशाला खाल्ल्या. कारण तुम्हाला आठवत असेल, भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपाल पदाची मुदत शिल्लक असताना त्यांनी कंटाळून राजीनामा दिला आणि ते निघून गेले होते. कारण त्यांना महाराष्ट्राच्या अंतर्गत राजकारणामध्ये अकारण शिव्या शापांचं धनी व्हायला लागलं होतं, की राज्यपाल हा केंद्र सरकारचा दलाल म्हणून, हस्तक म्हणून काम करतोय आणि आपल्याला पदोपदी अडवतोय. हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांचा आवडता आरोप होता. भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला आठवत असेल, ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ते आमदार नव्हते, अशा वेळेला 6 महिन्यात आमदार होणं आवश्यक होतं. तर विधान परिषदेच्या 2 रिक्त जागा होत्या, त्या जागी आपली आमदार म्हणून निवड करावी, असा सल्ला खुद्द उद्धव ठाकरेंच्याच सरकारने राज्यपालांना दिला होता आणि तो औचित्य भंग होईल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांनी तशी नेमणूक करायला नकार दिला आणि त्यामुळे फार मोठा राजकीय क्रायसिस निर्माण झाला होता. कोरोनामुळे निवडणुका रद्द झालेल्या होत्या आणि 6 महिन्याची मुदत संपायला आली, तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला असता, सरकार गडगडलं असतं. मुख्य निवडणूक आयुक्त अमेरिकेत अडकलेले होते. तेव्हा पंतप्रधानांचे पाय धरून उद्धव ठाकरेंनी बिनविरोध निवडणुकीचा एक प्रयोग केला होता, म्हणून ते आमदारकी पर्यंत जाऊ शकले आणि उद्धव ठाकरे सरकार वाचलं होतं. 6 महिन्यात इतर निवडणुका होऊन गेला, त्यातून सुद्धा उद्धव ठाकरे आमदार होऊन आमदारकीचा पेच प्रसंग निर्माण झाला नसता. असो, तो एक वेगळा भाग आहे. पण त्यानंतर जेव्हा विधान परिषदेच्या 12 आमदारांची निवड करायची किंवा नेमणूक करायची वेळ आली, जे राज्यपाल नियुक्त असतात त्यांच्या नावाची जी लिस्ट राज्यपालांकडे पाठवली होती ती वादग्रस्त झाली आणि शेवटपर्यंत कोश्यारी यांनी ती यादी मान्य केली नाही. पण त्यांच्याशी बसून चर्चा करून तडजोडीने तो विषय उद्धव ठाकरेंना सोडवता आला असता. पण आपण इतके शहाणे आहोत की आपल्याला कोणी शहाणपण शिकवायचं नाही, हा जो अहंकार उद्धव ठाकरेंना होता. त्यामुळे मुख्यमंत्री पदापर्यंत जाण्यापासून तिथून जी काय त्यांच्या राजकारणाची बट्ट्याबोळ झालेला आहे त्याची सुरुवात झाली. पण मला अजूनही आठवतं, आज जे काय सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे त्यामध्ये जायची वेळ आली नसती जर भगतसिंग कोश्यारी यांचा असाच एक चांगला सल्ला उद्धव ठाकरेंनी वेळेवर मान्य केला असता. तर आज जो काय पेच प्रसंग, आमदार पात्र का अपात्र, मग पक्ष फुटला की नाही, संसदीय वैधानिक विधानमंडळ पक्ष आणि खरा पक्ष संघटना, हे जो काही खेळ चालू आहे तो करायची वेळ आली नसती. पण आपल्याला नसलेलं शहाणपण शिकवण्याच्या नादामध्ये उद्धव ठाकरे यांनी कसं सर्वस्व राजकीय आपलं गमावलेलं आहे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे आहे की कोश्यारींचा सल्ला योग्य वेळी मानला असता तर. काय होता कोश्यारींचा सल्ला मला आठवतं, कारण त्यावेळेला सुद्धा मी या विषयावर व्हिडिओ केलेले होते. भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 2दा पत्र लिहिलं होतं, बहुतेक 2दा लिहिलं होतं मला वाटतं, की तुम्ही सभापती पदाची निवडणूक उरकून घ्या. कारण अचानक एक दिवशी
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला तुमचे नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष झाले होते. मग त्यांना अचानक काय सुबुद्धी दुर्बुद्धी झाली आणि त्यांनी ठरवलं आणि आपल्या पदाचा, सभापतीच्या अध्यक्षपदाचा जो काय असतो विधानसभेचा, राजीनामा त्यांनी दिला आणि ते बाजूला झाले. त्यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि मंत्री व्हायचं होतं आणि त्यामुळे पटोले यांनी सोडलेली सभापती पदाची जागा जी होती ती अशीच अपॉइंट करून भरता येणार नव्हती. त्याची निवडणूक घ्यावी लागली असती आणि ती निवडणूक घेतली तर आपल्या पक्षातले किंवा महाविकास आघाडीतले नाराज आमदार आपल्याला धडा शिकवण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करतील आणि आपल्या सरकारला घरघर लागेल म्हणून उद्धव ठाकरे ती सभापती पदाची निवडणूक घ्यायला तयार नव्हते. कारण महाविकास आघाडीमध्ये 170 आमदार असतील पण त्यामध्ये बरेच नाराज होते आणि ते नाराज जर सभापती पदाच्या गोपनीय मतदानामध्ये विरोधात गेले तर सरकारचं अल्पमत सिद्ध होईल म्हणून उद्धव ठाकरे ती निवडणूक घ्यायचं टाळत होते. पण ती निवडणूक घ्यावी असा राज्यपाल कोश्यारींचा आग्रह होता आणि आता सध्या सगळं जे गडबड झालेली आहे ती नेमका सभापती पटोले किंवा अधिकृतरित्या सभापती नव्हता म्हणून झाले. पटोले जर अध्यक्ष असते तर त्यांनी पहिल्या फटक्यात उद्धव ठाकरेंचा आदेश आल्यानंतर त्यांनी त्या आमदारांना बरखास्त करून टाकलं असतं, अपात्र करून टाकलं असतं. पण त्यांच्याऐवजी उपसभापती जी काय पदभार सांभाळत होते त्यांच्याकडे अर्ज करण्यात आले आणि त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यात आल्यामुळे झिरवळ उपसभापती यांना कुठलाही निर्णय घेता आला नाही आणि आता सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या वकिलांना नागदुऱ्या काढायला लागतात. सगळा महाविकास आघाडी समोरचा पेच प्रसंग हा नाना पटोले यांच्या अकाली राजीनाम्यातून सुरू झाला आणि ती निवडणूक शेवटी सत्ता गेल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ती जागा भरली गेली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेच्या पहिल्या बैठकीमध्ये नवा सभापती निवडला गेला ज्याचं नाव राहुल नार्वेकर आहे. आज सगळं सुप्रीम कोर्टापासून मीडियामध्ये जी काय ठणाणा राहुल नार्वेकर यांच्या नावाने चालली आहे ते राहुल नार्वेकर सभापती झालेच नसते जर नाना पटोले आपल्या जागी राहिले असते आणि नाना पटोले जर सभापती राहिले असते तर ते आपल्या स्वभावानुसार एकनाथ शिंदे या नव्या मुख्यमंत्र्याला त्रास द्यायला पुरेपूर उपयोगी ठरले असते. ते नाही तर त्यांच्या जागी निदान पृथ्वीराज चव्हाण वगैरे कोणाला तरी सभापती करून ती निवडणूक घेतली गेली असती कोश्यारी यांच्या सल्ल्यानुसार. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची आणि राजकारणाची आज जी दुर्दशा झाली ती झाली नसती. पण बिल्ली किसकी आहे, बिल्ली किसकी आहे हा जो त्या बर्फातल्या मांजर मालकाचा विषय होता त्यापेक्षा उद्धव ठाकरेंचं राजकारण वेगळं नाही. नसलेलं शहाणपण राबवणं गाजवणं यातून उद्धव ठाकरे यांनी आपल्या सगळ्या राजकारणाचा चुथडा करून घेतलाय आणि म्हणून बिचारे कपिल सिब्बल असतील, ते देवदत्त कदम वगैरे देवदत्त कामत असतील यांना सुप्रीम कोर्टामध्ये अक्षरशः नको नको त्या कायदेशीर कोलांट्या उड्या मारायला लागतात. पण या सगळ्या विपरीत परिस्थितीचा अभ्यास भाजपने आणि एकनाथ शिंदे यांनी किती बारकाईने केला होता की एक साधा पक्षांतराचा प्रश्न होता किंवा सत्तांतराचा प्रश्न होता तो त्यांनी इतका उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी गळफास करून टाकला. आणि अशाही परिस्थितीत जर भाजपचा दलाल म्हटला जाणारा राज्यपाल तुम्हाला चांगला सल्ला देत होता तो तुम्ही ऐकला असता तर इतकी वाईट परिस्थिती आली नसती, इतकी वाईट. पण आज सुद्धा डिस्कस काय होतंय, कोश्यारी यांनी असं का केलं, कोश्यारी यांनी बहुमत का सिद्ध करायला सांगितलं वगैरे 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 सगळं. पण आपण कुठे चुकलोय याकडे वळून बघायला ही माणसं तयार नाहीत. यांना ब्रह्मदेव सुद्धा वाचवू शकत नाही, सुप्रीम कोर्ट आणि कपिल सिब्बल काय वाचवणार. उद्धव ठाकरेंनी त्याच वेळेला
ज्या वेळेला राज्यपालांनी कोश्यारींनी सभापती पदाची निवडणूक उरका म्हणून 2 पत्र लिहिली, तेव्हाच ती कारवाई केली असती आणि नाना पटोलेंच्या जागी दुसरी जागा भरून एकनाथ शिंदेवरचा विश्वास प्रस्ताव येण्याच्या आधी महाविकास आघाडीच्या बाजूचा विधानसभा अध्यक्ष तिथे बसवला असता, तर एवढं भरकटत गेलेलं राजकारण उद्धव ठाकरेंच्या वाट्याला आलं नसतं. पण यांना शहाणपण शिकवणार कोण? बिल्ली किसकी आहे, बिल्ली किसकी आहे या प्रश्नाचं जसं उत्तर आत्मघातकी होतं, तसंच उद्धव ठाकरे यांच्या सगळ्या राजकारणाचा बोऱ्या वाजलाय. त्याचं कारण तेच आहे, बिल्ली किसकी आहे. आणि योगायोगाने भगतसिंग कोश्यारी सुद्धा त्या पहाडी बर्फाळ प्रदेशातले आहेत. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.